There are four main basic skill of English language. First of listening, second writing, reading and speaking. There are four main basic English skill. From that we see the listening skill. How we do effective listening to our listening means students how they capture, how they listen in English effectively, how they develop listening skill. Okay, let's see. Now what is mean by listening? Listening is a art. Listening is a art. Listening is the ability to accurate receive and to interpret the communication process. Means listening means not only hearing, hearing means reach the words only to ear, but listening means to interpret them. Interpret means क्या, त्याचा अर्थ लावणे. काही ऐकलंय आपण आणि त्याचा अर्थ लावायचा, अर्थ समजून घ्यायचा म्हणजे लिसनिंग. लिसनिंग म्हणजे फक्त ऐकायचं नाही, तर आपण जे ऐकलंय त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न म्हणजे इफेक्टिव्ह लिसनिंग. नाव द व्हेरियस सोर्सेस ऑफ लिसनिंग. लिसनिंगचे आता कोणते कोणते सोर्सेस आहे, आपण कसं लिसनिंग करू शकतो? फॅमिली कॉन्व्हर्सेशन. बिकॉज फॅमिली कॉन्व्हर्सेशन वी रिलेटेड टू फॅमिलियर वर्ड्स. देअर आर new words coming in family. Listening is the process of interpretations. The listening is the process of interpretation. Interpretation means अर्थ लावण्याचा प्रयत्न करणे. आता इंग्लिश टीचर कन्सिडर लिसनिंग इज व्हेरी फर्स्ट स्किल टू taught follow by speaking, reading and writing. Listening giving is important input to second language. English is a second language and the input when we listening, that time what the input which we listen, that time input is most important. No listening means no input. No input means nothing stay in your brain. जर आपण ऐकलं त्याचं इनपुट निघणं जरुरी असतं. जर आपण ऐकलेलं जर आपल्या मेंदूपर्यंतच पोहोचलं नाही तर आपला मेंदू ब्लँक असतो. असंच विद्यार्थ्यांना सांगताना लिसनिंग स्किल डेव्हलप करताना त्यांच्याकडून आपल्याला रिप्लाय आला पाहिजे. आपण जे ऐकवतो त्याच्यातून त्यांचं इनपुट त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचलं की नाही हे आपल्याला पाहणं गरजेचं असतं. अँड दॅट मीन्स नथिंग विल्स कम आउट व्हेन वी कम्स टू स्पीकिंग ऑन इनपुट आउटपुट. जर त्यांना इनपुटच झालं नाही तर त्याच्यातून ते आउटपुट सुद्धा निघणार नाही. म्हणून विदाउट लिसनिंग नथिंग टू डू. लिसनिंग शिवाय काहीही करणं शक्य नाही. नाव वी नो इम्पॉर्टंट ऑफ लिसनिंग स्किल इन इंग्लिश लँग्वेज, सो वी डिसाइडेड स्टार्टिंग डुईंग राईट वे. ह्याच्यासाठी कोणते कोणते वेज आपण यूज करू शकतो, कोणते वेज आपण वेज सोर्सेस यूज करू शकतो. तर फॅमिली कन्व्हर्सेशन. फॅमिली कन्व्हर्सेशन इन दॅट फॅमिली ऑलवेज आर रिलेटेड टुवर्ड आवर लाईफ. आपल्या लाईफशी रिलेटेड खूप सारे असे वर्ड्स येतात फॅमिलीमध्ये. त्याच्यातून जे लिसनिंगची जी कॅप्चरिंग, जी ॲक्सेप्टन्स, जी प्रोसेस असते ती लवकर घडते. कॅम्पस कॉन्व्हर्सेशन. कॅम्पस कॉन्व्हर्सेशनमध्ये काय, स्कूल कॅम्पस, प्लेग्राउंड and school cultural program. In that activity, in that campus process, we learn many more new words or unfamiliar words. नवीन कन्सेप्ट, नवीन वर्ड्स आपल्याला ऐकायला मिळतात. बिकॉज ऑफ दॅट वी गेन आवर व्होकॅब्युलरी. त्याच्यातून आपली व्होकॅब्युलरी डेव्हलप होते. व्होकॅब्युलरी आपण डेव्हलप करू शकतो. सॉन्ग. स्टुडंट्स इंटरेस्ट इन द सॉन्ग. स्टुडंट्सला सॉन्गमध्ये इंटरेस्ट असतो, त्याच्यामुळे ते व्हेन दे लिसन सॉन्ग दॅट टाइम ते लिसन केअरफुली अँड दे इनपुट इन दे स्टोअर इन देअर ब्रेन. आणि तेच ते सॉन्ग त्यांच्या ब्रेनमध्ये स्टोअर करत असतात. स्टोरीज. स्टोरीज इज अ
interesting part of students' life because they have interest on the stories. मुलांना स्टोरीज ऐकायला खूप आवडतात, त्याच्यामुळे ते आपण जर त्यांना स्टोरी सांगितली इन इंग्लिशमधून जर स्टोरी सांगितली तर मुलं ते वर्ड्स, फॅमिलियर वर्ड्स, अँड वी डिस्कस अबाउट द फॅमिलियर अनफॅमिलियर वर्ड्स. आपण त्याच्यानंतर त्यांच्यातून येणारे जे नवीन वर्ड्स असतात, न्यू वर्ड्स असतात, फॅमिलियर जे परिचित, अनफॅमिलियर जे त्यांना माहीत नाही, असे नवीन नवीन वर्ड्स त्याच्यातून येत असतात. तर आपण त्याच्याविषयी त्यांना माहिती सांगू शकतो, त्यांना ते वर्ड्सचे मिनिंग इन सिम्पल इंग्लिश लँग्वेज, आपण जे डिफिकल्ट असतात ते त्यांना सिम्पल इंग्लिशमधून त्यांना सांगू शकतो. बिकॉज ऑफ दॅट दे गेन न्यू वर्ड्स अँड दे understood that about that words. Friends talk. Next way, friends talk when they conversation with their friends. That time the very new words are come and they exchange the words and they communicate their words to each other. जेव्हा ज्यावेळेस ते फ्रेंड बरोबर कॉन्व्हर्सेशन करतात त्यावेळेस ते आपलं मत, आपले वर्ड्स समोरच्या बरोबर कन्व्हर्सेशन करतात आणि त्याचे जे समोरच्या विद्यार्थ्याचे जे वर्ड्स येतात ते दोघांमध्ये कम्युनिकेट होतात आणि त्यामुळे इंग्लिश लँग्वेजचं जे वर्ड्स व्होकॅब्युलरी आहे ती वाढून वर्ड्स व्होकॅब्युलरी आणि सेंटेन्स, त्यांचे सेंटेन्स जे असतात ते त्यांच्यातून ते ऐकण्याची, लिसनिंगची दे आर इफेक्टिवली लिसन. टीचर्स टॉक when the teachers teach a lesson, that time the students are listen. टीचर आपला लेसन टीच करताना स्टुडंट्स ऐकत असतात. when we say some new words, unfamiliar words and give their meaning in simple language, they accurately listen that words, ते ॲक्युरेट लिसन करता आणि दे रिमेंबर आफ्टर अ लॉंग टाईम, त्यांच्या ते स्मरणात खूप वेळ ते तसेच वर्ड्स राहतात. म्हणून व्हेन द टीचर अँड द स्टुडंट्स आर कम्युनिकेट दॅट टाईम वी यूज द मेनी ट्रिक्स. आपण वेगवेगळ्या ट्रिक्स यूज करून त्यांना ते वर्ड्स लक्षात ठेवण्यासाठी त्यांना भाग पाडू शकतो. डिफरंट रेकॉर्डिंग लाईक लीडर स्पीच, न्यूज, वी लिसन leader speech, news, English news. Because of that the new words are come in the speech. नवीन वर्ड्स त्या स्पीचमध्ये येत असतात जे आपल्याशी रिलेटेड नसतात. मग आपण ते आपले व्होकॅब्युलरी, आपली वर्ड्स व्होकॅब्युलरी त्यातून डेव्हलप होते. त्याच्यासाठी आपण ॲनिमेटेड मूवीज, ॲनिमेटेड TV प्रोग्राम हे पण त्यासाठी आपण पाहू शकतो. वी आर we are use multimedia. Multimedia means like TV, internet, radio. We hear programs on TV, internet. या माध्यमांद्वारे आपण नवीन प्रोग्राम्स, इंग्लिश स्पीचेस आपण ते पाहू शकतो. त्यातून आपली व्होकॅब्युलरी डेव्हलप होते. Now the three stage of listening. There are 3 stage of listening. Now which are they? Pre-listening, first pre-listening, while listening and post-listening. There are main 3 stage of listening. लिसनिंगच्या 3 स्टेजेस आहे. त्यात म्हणजे pre-listening means before the listening. pre-listening means before the listening, ऐकण्याच्या आधीची क्रिया म्हणजे pre-listening. while listening process the listening. when the listening process started, that time what things we listen. आपण ज्यावेळेस ऐकतो त्यावेळेसचा पिरियड म्हणजे while listening. and post listening means after the listening. आफ्टर द लिसनिंग आपण जे ऐकतो आणि त्याच्यानंतर जी प्रतिक्रिया असते ते म्हणजे जे आउटपुट असतं ते म्हणजे प्री लिसनिंग. इनपुट आउटपुट जे आपण देतो ते त्यांच्या इनपुट म्हणजे त्यांच्या ब्रेनपर्यंत स्टोअर झालं की नाही आणि जे आपण त्यांना विचारल्यानंतर त्यांनी जे आपल्याला सांगितलेली उत्तरं, सांगितलेले त्यांचं मत म्हणजे आउटपुट. There are 3 stages we know: pre-listening, while listening and post-listening. Now I show you an example, the story example, the fox and the crane.
नाउ व्हॉट इन्क्लुडिंग व्हॉट इन आर यू सी, आपल्याला सगळ्यांना दिसतंय का? सगळ्यांना दिसतंय का हे स्टोरी दिसते का? Yes, yes. ठीक आहे. Okay, let's see. Pre-listening means what? Now there are a story. When we before the telling story, we ask some questions. Before the telling story, we ask some questions about that story. आपण जर स्टोरी शिकवण्याच्या आधी आपण त्यांना काय करायचं, काही क्वेश्चन विचारायचे. पिक्चर्स, हिअर आर गिवन सम पिक्चर्स, काही पिक्चर्स दिलेले असतात. नाव वी आस्क देम लुक ॲट द पिक्चर्स अँड टेल युअर फ्रेंड्स at least two animals name and their what they speaking to each other. जर आपण त्यांना विचारायचं की तुम्हाला ह्या चित्रात कोणते ॲनिमल्स दिसतात आणि ते काय बोलत असतील, बिकॉज ऑफ दॅट देअर इमॅजिनेशन स्किल हॅज डेव्हलप. मुलं आपल्या आपल्या परीने इमॅजिन करतात की नेमकी काय बोलत असतील, ते कशाविषयी बोलत असतील. So pre-listening, when before the listening we ask some questions about the story, about the pictures नुसार आपण त्यांना क्वेश्चन विचारले की ते आपल्या मेंदूला, आपल्या ब्रेनला चालना देऊन ते त्या सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि ज्यावेळेस when they understand that about the story, that their listening skill has developed. त्यांचं ते लिसनिंग स्किल ते आपोआपच डेव्हलप करतात, बिकॉज देअर इंटरेस्ट हॅज इन्क्रीज. त्यांचा इंटरेस्ट त्यातला वाढत जातो आणि ते त्याकडे लक्ष द्यायला सुरुवात करतात. नाव व्हाईल लिसनिंग, हाऊ वी एक्सप्लेन द व्हाईल लिसनिंग. लिसनिंग मीन्स व्हाईल लिसनिंग मीन्स वी आस्क सम क्वेश्चन्स अबाउट द स्टोरी. व्हेन वी टेलिंग स्टोरी, that time they listening carefully. If they understood some part of the story, जर थोडासाच पार्ट त्यांना समजला तर ते लक्ष द्यायला त्यांना इंटरेस्ट येतो आणि ते आपण विचारलेले क्वेश्चन्स त्याला आन्सर द्यायला ते रेडी असतात. ॲटलिस्ट त्यांना जे समजले ते त्यानुसार ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. आता हाऊ मेनी कॅरेक्टर्स आर देअर इन द स्टोरीज, असा क्वेश्चन आहे. हाऊ मेनी कॅरेक्टर्स आर देअर इन द स्टोरी अँड नेम देम. आपण जर त्यांना विचारलं तर ते इझिली टेल काय सांगणार ते, देअर आर 4 कॅरेक्टर्स, देअर आर 2 कॅरेक्टर्स अँड देअर नेम्स फॉक्स, क्रेन्स आर देअर, असं ते आपल्याला नावे सांगणार. आणि त्याच्यामुळे त्यांची व्होकॅब्युलरी, त्यांचे वर्ड्स, न्यू वर्ड्स, अनफॅमिलियर वर्ड्स अँड द फॅमिलियर वर्ड्स इन्क्रीज इन देअर डिक्शनरी. त्यांच्या डिक्शनरीमध्ये, त्यांच्या ब्रेन डिक्शनरीमध्ये ते वर्ड्स डेव्हलप व्हायला मदत होते. नाव द प्री लिसनिंग म्हणजे जे लिसन केल्यानंतरची जी प्रोसेस, म्हणजे पोस्ट लिसनिंग मीन्स आफ्टर द लिसनिंग. जे लिसनिंग केल्यानंतर त्यांना काय त्याच्यातून समजले त्याच्यावर सुद्धा आपण काय करायचे, डिस्कस अबाउट द फॉलोविंग स्टोरी. त्या स्टोरीविषयी आपण काय करायचं, डिस्कस करायचं. आता नाव वर्क इन अ पेअर त्यांना पेअर करायची. इन ग्रुप स्टडी, टेलिंग फॅमिलियर अँड अनफॅमिलियर वर्ड्स अबाउट द स्टोरी मधून आपण त्यांना फॅमिलियर मीन्स त्यांना माहीत असलेले वर्ड्स आणि त्यांना जे माहीत नसलेले वर्ड्स आपण त्यांना सांगू शकतो. आणि त्यामुळे त्यांना ती स्टोरी पूर्ण समजण्यास मदत होते आणि ते डेव्हलप देअर लिसनिंग स्किल. त्यांना आपली लिसनिंग स्किल जे आहे ते त्यांना डेव्हलप होऊ शकतात. अँड द सेकंड क्वेश्चन वी आस्क देम, व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी. Now what is the moral of the story? The crane and the fox, when they hear all story effectively, that time they easily told us what the moral of the story. The moral of the story, tit for tat means जशास तसे. What behavior the fox do with cranes, like that the cranes do cranes behavior with the fox. जसं फॉक्स त्याच्या बरोबर वागला तसंच क्रेन सुद्धा फॉक्स बरोबर वागते. म्हणून टीट फॉर टॅट, जशास तसे. जसं त्याने केलं तसंच क्रेननी पण त्याच्या बरोबर वागलं. म्हणून टीट फॉर टॅट. दिस इज द मॉरल ऑफ द स्टोरी. ओके. थर्ड क्वेश्चन, इफ यू were a fox, how would you have behaved with the crane? If you
if you means if students are crane, students are fox, how they behave with क्रेन. जर ते स्वतः फॉक्स असतील तर ते असं वागले असते का? जर ते क्रेन जसं फॉक्स जसा क्रेनशी बिहेव करतोय तसं त्याने केलं असतं की तसं वागलं असतं. स्टुडंट्स गिव्ह देअर आन्सर्स. ओके. नेक्स्ट पॉइंट्स आवर श्रवण कौशल्य विकसित होण्यासाठी आणखीन कोणते कोणते उपक्रम करता येईल? श्रवण कौशल्य, लिसनिंग स्किल, हाऊ वी डेव्हलप देअर लिसनिंग स्किल. In 5th standards English books there are be a good listener. There are in their English textbook there are a lesson be a good listener. 5th साठी लेसन आहे इंग्लिश, त्याच्यात दिलंय की हाऊ वी बिकेम अ गुड लिसनर. आपण गुड लिसनर कसं बनू शकतो त्यांच्यासाठी त्यांना एक सेपरेट लेसन आहे. when you are listening to someone, जर कुणाला आपण ऐकत असेल, वी लिसन समवन दॅट टाइम वी पेईंग अटेन्शन टुवार्ड्स हिम. आपण काय करायला पाहिजे? पूर्ण अटेन्शन, फुल्ली अटेन्शन टुवार्ड्स द पर्सन, एनी पर्सन हू स्पीक एनी सब्जेक्ट. कोणत्या सब्जेक्ट विषयी जर तो बोलत असेल तर आपलं पूर्ण अटेन्शन त्याच्याकडे, फुल अटेन्शन, दॅट टाइम वी लिसन इफेक्टिव्हली. अशा प्रकारे आपलं लिसनिंग हे इफेक्टिव्ह होऊ शकतं. नाव द गुड लिसनर पे अटेन्शन, पे क्लोज अटेन्शन मीन्स त्याचं लक्ष, त्याचे डोळे, त्याचे कान पूर्णपणे त्या स्पीकरकडे एकवटलेले असतात. त्यावेळेस दॅट लिसनर मेड इफेक्टिव्ह, ते लिसन इफेक्टिव्हली होऊ शकतं. नाव हाऊ वी इम्प्रूव्ह द लिसनिंग स्किल. लिसनिंग स्किल आपण इम्प्रूव्ह कसं करू शकतो? फर्स्ट वी इम्प्रूव्ह आवर प्रोनाउन्सिएशन. वी लिसन सम वर्ड्स and when we pronunciation that words, that time exactly that pronunciation we do exactly. Suppose for example environment, these words environment, spelling of environment ENVIRONMENT. spelling is different to the pronunciations. स्पेलिंग आणि प्रोनाउन्सिएशन मध्ये डिफरन्स आहे त्यांच्या. एन्व्हायरमेंट, एन आला की एन्व्हायरमेंट होतं, पण त्याचं ॲक्च्युली एक्झॅक्टली प्रोनाउन्सिएशन एक एन्व्हायरमेंट. एन हिअर एन इज सायलेंट. इथं कसं आहे, एन सायलेन्स आहे, त्याचा सायलेंट आहे, त्याचा उच्चार आपण करत नाही, तो एकदम सायलेंट असतो, अलंत असतो. एन्व्हायरमेंट म्हणून तो शब्द एक्झॅक्टली द प्रोनाउन्सिएशन ऑफ एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंट वी डू नॉट प्रोनाउन्सिएशन विथ देअर स्पेलिंग. स्पेलिंग जशी असते तसं आपण उच्चार करू शकत नाही, म्हणून वी इम्प्रूव्ह आवर प्रोनाउन्सिएशन स्किल. व्हेन वी इम्प्रूव्ह आवर pronunciation skill, that time we effective listening, we that exactly that words we understood. आपण त्याचं एक्झॅक्टली त्या वर्ड्सचा मिनिंग आपल्याला समजू शकतो. सपोज वी आर लकी टू लिव्ह इन अ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सो वी थँक्स टू टेक्नॉलॉजी. आपण आता राहतोय ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगात. सो वी लर्निंग प्रोसेस मे बी डन इनडिरेक्टली बाय वॉचिंग यूट्यूब व्हिडिओ. आपण यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. इंग्लिश स्पीकिंग जे असतात, कुणाचे स्पीच असतात, कुणाचे न्यूज असतात, बरेच सारे इंग्लिश प्रोनाउन्सिएशनचे क्लासेस ब्रॉडकास्ट अँड थाउजंड्स ऑफ व्हिडिओज अवेलेबल इन यूट्यूब इन इंटरनेट खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले असतात. आपण ते जर डेली ॲटलिस्ट 20 minutes वी आर लिसनिंग, that time we develop our vocabulary, and because of that when we develop vocabulary, that time we improve our listening skill, because listening means our interest. when we develop our interest, that time we develop our listening skill. विद्यार्थ्याचं जर इंटरेस्ट त्यांच्या सगळ्या गोष्टी इंटरेस्टवर असतात, त्यांना इंटरेस्ट असला तर त्या गोष्टी ते डेव्हलप करायला ते भाग पडतात, ते स्वतःला डेव्हलप करायला पुढे नेतात ते त्यांचं लिसनिंग स्किल. व्हाईल वॉचिंग, आता आपण पाहतो त्यावेळेस व्हाईल वॉचिंग जस्ट नोटीस द वे द स्पीकर मूव माउथ अँड देअर लिप्स, टेक अ नोट्स अँड रीड अगेन अँड अगेन. जर आपण एखाद्या स्पीकरला पाहतोय, वी नोटीस ओनली देअर माउथ अँड लिप्स, इन विच वे, इन विच डिरेक्शन्स देअर माउथ हॅज मूव.
कोणत्या डिरेक्शनने त्याचं माउथ मूव्ह होतं हे आपण पाहिलं पाहिजे. आणि त्याच्यानंतरच आपण अँड रिपीट अगेन अँड अगेन रीड दिस नोट्स, त्याच्या नोट्स काढायला आपण विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे. अँड रिपीट अगेन अँड अगेन आपण हे जर परत परत केलं तर आपलं प्रोनाउन्सिएशन स्किल डेव्हलप होतं. वी डेव्हलप आवर प्रोनाउन्सिएशन स्किल. कंटिन्यू ड्युरिंग 1 month, ॲटलिस्ट 1 month. हे कंटिन्यू 1 month पर्यंत जर केलं, दॅट टाइम वी सरप्राईज आवर प्रोनाउन्सिएशन स्किल हॅज डेव्हलप. आपलं प्रोनाउन्सिएशन वाढून आपलं लिसनिंगकडे आपलं कल जाईल. नेक्स्ट पॉइंट, लिसन एव्हरीथिंग अँड ऑल द टाइम्स. लिसनिंग एव्हरीथिंग मीन्स लिसनिंग एव्हरीथिंग इन इंग्लिश. इंग्लिश जर इम्प्रूव्ह करायचं असेल तर एव्हरी टाइम्स वी लिसनिंग in English and all the time. When we our empty time, we waste our time, that time we listen some English pronunciation, some English words, some English stories. There are some stories available in internet, so we YouTube, we listen news in English. Just listen while we do workout, take shower, housework and gardening and moving bus. That time we are relaxed, so we our interest on that time has growing. आपला त्यावेळेसचा इंटरेस्ट हा वाढत जातो आणि आपल्या मुलांना लिसनिंग स्किल डेव्हलप व्हायला मदत होते. Practice regularly. This is the most important things to listen carefully. Listening carefully, practice regularly. Practice makes man perfect. हे सगळ्यांना माहिती, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. परफेक्ट जर व्हायचं असेल तर वी डू प्रॅक्टिस रेग्युलरली. एव्हरी डे, रेग्युलरली मीन्स एव्हरी डे वी प्रॅक्टिस द इंग्लिश व्होकॅब्युलरी, इंग्लिश सेंटेन्स, वी नोट्स इन इंग्लिश and we work at least read in English sentence, English paragraph every day. Practice regularly. Just your muscles, like your muscles have regularly need practice because your flexibility. आपल्या मसल्सला फ्लेक्झिबिलिटीसाठी आपली रेग्युलर प्रॅक्टिस, रेग्युलर एक्झरसाइज जशी आवश्यक असते, लाईक दॅट आवर इयर्स हॅड नीड टू प्रॅक्टिस टू हिअरिंग. तशीच आपल्या कानाला हिअरिंगची प्रॅक्टिस टू स्टे शार्प राहण्यासाठी आपल्याला हिअरिंगची प्रॅक्टिस महत्त्वाची असते. सो इफ दे लिसनिंग अ लिटिल बाईट्स ऑफ इंग्लिश एव्हरी डे, देअर प्रोग्रेस विल बी बेस्ट and the progress is fast. जर त्यांनी डेली लिसनिंग अ बाईट ऑफ इंग्लिश स्मॉल पार्ट ऑफ द इंग्लिश, दे इम्प्रूव्ह देअर लिसनिंग स्किल फास्टर अँड फास्टर. त्यांचं जे लिसनिंग स्किल असतं ते फास्टर ग्रोईंग होतं अँड दे लिसनिंग इफेक्टिव्हली, ते ऐकायला त्यांना इफेक्टिव्हली ते रेडी असतात, तयार व्हायला ते हळूहळू प्रयत्न करतात. लिसन ॲट एव्हरी अपॉर्च्युनिटी. नेक्स्ट पॉइंट आहे लिसन ॲट एव्हरी अपॉर्च्युनिटी. If you have opportunity to listen something, that time you take advantage of that situation. आपल्याला जर कुठल्याही परिस्थितीत एखाद्या ऐकण्याचा जर चान्स आला, अपॉर्च्युनिटी आली, तर in every situation, in every circumstances, we listening skill has developed. We have to listen. आपण ते ऐकलंच पाहिजे. सपोज लिसन देअर प्रोनाउन्सिएशन इन ऑनलाईन डिक्शनरी. जर आपल्याला प्रोनाउन्सिएशन स्किल डेव्हलप करायचं असेल तर वी सी द ऑनलाईन डिक्शनरी लाईक दॅट dictionary.cambridge.organization or @forward.com. There are English dictionary, pronunciation dictionary. In that dictionary, there were given a pronunciation by how to we phrases and sentence are pronounced. आपण जे सेंटेन्स आणि जे वर्ड्स असतात, जे फ्रेजेस असतात, आपण ते कसे प्रोनाऊन्स केले पाहिजे, कसे उच्चारले पाहिजे, त्याविषयी त्या डिक्शनरीमध्ये त्या dictionary.cambridge.organization and @forward.com ह्या डिक्शनरीमध्ये इंग्लिश प्रोनाऊन्सिएशन दिलेलं आहे. त्यानुसार आपण त्या डिक्शनरीचा यूज करून प्रोनाऊन्सिएशन डेव्हलप करू शकतो. अँड बिकॉज ऑफ दॅट वी डेव्हलप प्रोनाऊन्सिएशन, देअर लिसनिंग स्किल हॅज develop and we gain any new words faster. If you using any language website, there are in internet, there are given different websites. We use the website like Silingo.com. There are
this in that website there were given here how to phrases and sentence are pronounced. ह्या सिलिंगो डिक्शनरीमध्ये सिलिंगो वेबसाईटवर आपण जे फ्रेजेस असतात, जे वर्ड्स असतात आणि जे सेंटेन्स असतात, आपण जे कसे प्रोनाऊन्स केले असतील याच्याविषयी तिथं ऐकवलं जातं आपण. अँड दॅट साऊंड वी हिअर अँड वी डेव्हलप आवर प्रोनाऊन्सिएशन. लिसन रेडिओ प्रोग्राम, ऑलवेज लिसनिंग रेडिओ प्रोग्राम. याच्यासाठी आपण रेडिओ प्रोग्राम ऐकले पाहिजे इन इंग्लिश. ऑडिओ बुक्स सुद्धा आपण असतात, बुक स्टोरी बुक्स असतात, ऑडिओ बुक्स असतात, ते आपण डेली लिसन केले पाहिजे, ऐकले पाहिजे. वॉच व्हिडिओ इन इंग्लिश ऑन youtube.com. यूट्यूब सगळ्यांनाच माहिती, यूट्यूबवर जे आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतात. काय घ्यायचं यूट्यूबवरून जे इंग्लिश व्हिडिओज असतात ते जर आपल्याला स्किल डेव्हलप करायचे असतील, मुलांचं स्किल डेव्हलप करायचं असेल तर मुलांना ते व्हिडिओज आपण ॲटलिस्ट घरी नाही तर आपण त्यांना स्कूलमध्ये जे इंग्लिश वर्ड्स असतात, प्रोनाऊन्सिएशन असतात तर त्यांना ते ऑडिओ व्हिज्युअल आपल्या जे टीचिंग एड्स असतात ऑडिओ व्हिज्युअल त्यानुसार आपण मुलांना ते ऐकवू शकतो आणि त्याच्यातूनच त्यांचं लिसनिंग स्किल त्यांचं डेव्हलप होऊ शकतं. टी व्ही प्रोग्राम, समटाईम्स देअर आर कार्टून्स. चिल्ड्रन्स आर इंटरेस्टेड इन कार्टून्स, इन ॲनिमेटेड फिल्म्स. मुलांना ॲनिमेटेड फिल्म्स, कार्टून्स, दे आर इंटरेस्ट ऑन द कार्टून्स. सो वी ट्राय टू टेल देम टू सी द कार्टून्स. आपण त्यांना सांगितलं पाहिजे की इंग्लिश कार्टून्स बघा, इंग्लिश जे शोज असतात जे ते बघा, त्याच्यातून देअर आर लिसनिंग स्किल फास्टर, आवर लिसनिंग स्किल ग्रो. त्याच्यातून आपलं लिसनिंग स्किल हे फास्ट ॲज अदर things, because audio visual things is more effective than other sources. ऑडिओ व्हिज्युअल जे टीचिंग एड्स हे सगळ्यात इफेक्टिव्ह, दोन्ही पण व्हिज्युअल पण असतं आणि ऑडिओ पण असतं. त्याच्यामुळे मुलांना दे हॅव इंटरेस्ट ऑन दॅट थिंग्स, त्या थिंग्समध्ये त्यांना जास्तीत जास्त इंटरेस्ट येतो. वी ऑलवेज प्रॅक्टिस विथ फॉरेनर्स. इट इज नॉट पॉसिबल टू प्रॅक्टिस विथ फॉरेनर्स. ॲटलिस्ट वी प्रॅक्टिस आवर नेटिव्ह स्पीकर. जे आपले जवळचे स्पीकर असतात त्यांच्याबरोबर आपण जे स्पीकिंग स्किल आपलं डेव्हलप करू शकतो. त्याच्यातून नवीन नवीन वर्ड्स आपल्याला ऐकायला, न्यू वर्ड्स, वी फॅमिलियर टू न्यू वर्ड्स, आपण ज्या न्यू वर्ड्सची परिचित होतो. फॉरेनर, इफ यू got chance to speak with foreigners, that time take that advantage and we try to speak the foreigners. आपण जर आपल्याला असा ॲडव्हान्टेज आला, आपल्याला कशी अपॉर्च्युनिटी आली तर आपण त्या फॉरेनर्स बरोबर कम्युनिकेशन त्यांच्याबरोबर केलं पाहिजे. ॲटलिस्ट इफ वी अंडरस्टँड, if our students understand, then we communicate to the foreigners. Listening and speaking always go together. Listening and speaking, both of process are in the same times. When we listen effectively, that time we speak effectively. आपण जर लिसनिंग जर आपलं व्यवस्थित झालं तर आपण ऑब्वियसली वी हॅव स्पीक वेल इन इंग्लिश लँग्वेज. सो वी ॲटलिस्ट लिसन इज मोर इफेक्टिव्ह. नॉट ओनली हिअर, आपल्याला फक्त ऐकायचं नाही. ऐकणे म्हणजे काय, हिअरिंग प्रोसेस इज ओनली गो टू द इयरपर्यंत आपल्या ती प्रोसेस पोचली जाते. नॉट टू युअर ब्रेन, आवर ब्रेन, आपल्या ब्रेनपर्यंत ती प्रोसेस पोचली जात नाही. फक्त आपण ऐकतो आणि सोडून देतो. लिसनिंग मीन्स दॅट प्रोसेस इज प्रोसेस ऑफ इंटरप्रिटेशन. आपण त्याच्यातून अर्थ लावण्याचा प्रयत्न करायचा, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर आवर लिसनिंग स्किल हॅज डेव्हलप्ड. वी लिसन केअरफुली, वी स्पीक इफेक्टिव्हली. If you can say sound, you able to hear it better. If you can say sound, any sound you say, that time you hear better. काही जर आपण ऐकलं तर ते आपण बोलायला, आपण जे एबल टू हिअर बेटर, आपल्याला ते ऐकायला सोपं जातं, आपण चांगलं ऐकू शकतो. इट इज परफेक्ट इफ यू कॅन स्पीक नेटिव्ह स्पीकर, सिन्स यू कॅन लर्न स्टँडर्ड्स इंग्लिश फ्रॉम देम. We can to try speak with our native speaker. आपण जे आपले स्पीकर असतात, ॲटलिस्ट आवर टीचर,
मीटिंग संपली ना. किती वेळ बोल. नेक्स्ट पॉइंट आहे आपला. आवाज येते ना. लिसनिंग स्किल हे कौशल्य विकसित करत असताना खालील मुद्द्यांच्या आधारे विकसित करताना मदत होईल. आता विद्यार्थ्यांचे लिसनिंग स्किल, हाऊ वी डेव्हलप देअर लिसनिंग स्किल, how which process we go, on which process we go, in which way we go to develop the students listening skill. First we see pre-listening, विद्यार्थ्यांची पूर्वतयारी. बिफोर द लिसनिंग, हाऊ वी डू, व्हॉट वे वी यूज टू डेव्हलप देअर